रेकॉर्ड करून घेऊया, म्हणजे नंतर कुणाला पाहिजे असेल तर बघा. जर तुम्हाला H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन विचारलं किंवा OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन विचारलं, दोघांचे फॉर्म्युले सेम असतात. आणि लक्ष द्या, दोघांचे जे फॉर्म्युले आहेत ते असतात आपले अल्फा इंटू सी, अल्फा इंटू सी. इज ओके. आपल्याला विचारलेलं काय नेमकं आता ते मला सांगा. कॉन्सन्ट्रेशन विचारले कोणाचं? OH मायनस. ठीक आहे, तर मग आपण पहिला फॉर्म्युला वापरणार आहे की दुसरा फॉर्म्युला वापरणार आहे? बोला, दोन्ही सांगा. पहिला फॉर्म्युला की दुसरा फॉर्म्युला? दुसरा. दुसरा फॉर्म्युला. बरोबर आहे. मग मला सांगा, अल्फाचा फॉर्म्युला आपल्याकडे अरे ऑलरेडी. अल्फाचा फॉर्म्युला काय असतो आपला याच्यानुसार? √K/C. √K. आता के घ्यायचं, केबी घ्यायचं, सांगा मला. केबी घ्यायचं, KB. कारण इथं काय OH मायनस आहे. मग अल्फाचा फॉर्म्युला आपला √KB/C इंटू बोला काय? सी. ठीक आहे, तर आपला अल्फाचा फॉर्म्युला आहे √KB काय? सी. आता बाहेरचा जो सी आहे तो मध्ये जाऊन काय होईल बरं? C² होईल की नाही? बाहेरचा सी मध्ये जाऊन काय होईल? C² होईल. बरोबर आहे. मग आता मला सांगा, आता केस मध्ये काय व्हायला पाहिजे? आराव तांगटोडे वेलकम. तर बघा, जे मुलं उशिरा जॉईन झाली त्यांसाठी परत एक सांगतो मी. आपलं कॉन्सन्ट्रेशन विचारलंय OH मायनसचं. OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन H3O प्लसचं, या दोघांचाही फॉर्म्युला सेम आहे. काय फॉर्म्युला आहे दोघांचा? अल्फा इंटू काय? सी. आणि अल्फाचा फॉर्म्युला असतो √KB/C इंटू सी. तर बाहेरचा सी मध्ये जाऊन काय होईल? C² होईल. एक सी काय व्हायला पाहिजे याच्यामध्ये? एक सी याच्यामध्ये काय होईल? कॅन्सल होईल. आणि फायनल आन्सर सांगणार आपल्याला. आता सांगा, माईक ओपन करून. ज्यांना सांगतील त्यांनी सांगा फायनल आन्सर. अंडर रूट बोला काय? KB इंटू बोला काय? सी. ऑप्शन नंबर बोला वाघ. B. ऑप्शन नंबर बी. समजलं असेल थंब दे सगळ्यांनी. परफेक्ट कळालं एकदम? ठीक आहे. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि कुणीही लेफ्ट व्हायचं नाही. आज जिद्दीने शेवटपर्यंत 60 मिनिटं लेक्चर करायचं आहे. बघा, मी पण बसतोय, तुम्ही पण बसा. मध्ये कंटाळा करणारे विद्यार्थी, ठीक आहे, कुणी कंटाळा करायचा नाही. ठीक आहे, समजलंय नक्की? जायचं पुढं. स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ऑप्शन नंबर बी आहे. बर, सोम मुंडे एक्सप्लेन करा आपल्याला, बोला पटकन. सर, सगळ्यात आधी आपल्याला H2O प्लस OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे अल्फा इंटू सी. तर अल्फाचा फॉर्म्युला आहे √KB/C. आणि बाहेरचा सी मध्ये जाऊन C² झाला, सी ला सी कॅन्सल झाला, तर त्याचं फायनल आन्सर √KB/C. ऑप्शन बी आला. व्हेरी गुड. समजले सगळ्यांना की यास थंब देत चला. तर क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. ठीक आहे, मला थंब पाहिजेत बरं, सगळ्यांची थंब पाहिजेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मोस्टली वेलकम. तर बोला आता काय म्हणतात ते क्वेश्चन नंबर 2 मध्ये. ते म्हणतात की 0.01 मोलर सोल्युशन आहे, वीक ऍसिड आहे, पीओएच दिलेला आहे आपल्याला 11. आणि आपल्याला काढायचं आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट. म्हणजे काय काढायचं आपल्याला? के काढायचा. ठीक आहे, वाचा सगळ्यांनी क्वेश्चन. 1-2 मिनिटं क्वेश्चन वाचून घ्या सगळ्यांनी. मला सांगा, डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचं आहे. कोणाचं काढायचं आहे? वीक ऍसिडचा काढायचा आहे. म्हणजे आपल्याला के काढायचा आहे. बरोबर आहे. आता के काढण्यासाठी पीएच ची गरज असते का पीओएच ची गरज असते? बोला. पीएच. मग मला सांगा, जर पीओएच जर 11 असेल तर मग पीएच किती असेल? दोघांची बेरीज 14 3. असेल, आहे की नाही? मग आता जर मला कॉन्सन्ट्रेशन भेटलं, मला पीएच भेटला, बरोबर. पीएच किती आला आपला?
3 आलाय. तर आता मी तुम्हाला उदाहरणाचा फ्लो सांगतो. आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचा आहे. बरोबर आहे. मग डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे मला के काढायचा आहे. के चा काय फॉर्म्युला असतो? अल्फा स्क्वेअर इंटू बोला काय सी. बरोबर आहे. आता माझ्याकडे सी आहे ऑलरेडी. सी काय दिलाय मला सांगा? 0 पॉईंट किती दिलेला आहे? 0.1. कोणाची व्हॅल्यू काढावं लागेल मला फक्त? कोणाची व्हॅल्यू काढायची मला फक्त? अल्फाची व्हॅल्यू काढायची. अरे समजलं की नक्की? कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? अल्फाची व्हॅल्यू काढायची. मग आता लक्ष द्या परत एकदा. हा प्रॉब्लेम थोडंसं लक्ष द्या. मी ऑलरेडी तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्म केलंय. आजची लेवल थोडीशी काय असणार आहे आपली? थोडीशी हाय लेवल असणार आहे. बरोबर आहे. मग आता लक्ष द्या. पहिल्यांदा काढायचं आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट. ज्याचा फॉर्म्युला आहे आपला काय? अल्फा स्क्वेअर इंटू सी. सी दिलेला आहे सर क्वेश्चन मध्ये. सी दिलेला आहे. सी किती दिलेला आहे? 0 पॉईंट किती? 0.1. मग आता जर मी तुम्हाला जर अल्फा काढायचं जर शिकवलं तर तुम्हाला अल्फा स्क्वेअर इंटू सी करून के काढता येईल की नाही? येस और नो? समजेल चला. यस. मग आता काय लक्ष द्या. आता पीएच दिलाय की नाही? मग आता मग लक्ष द्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयनचं आपण असं करूया काहीतरी. H3O प्लस असतं खरं ते. पण आपण एच प्लस लिहू थोडं. अल्फा इंटू काय असतं? सी असतं. बरोबर आहे. आणि इथं H3O प्लस आहे बरं. ही कल्पना आहे मला. पण मी मुद्दाम इथं काय लिहितो फक्त. बरं ठीक आहे. चालेल H3O प्लस आयन्स घेऊ आपण. ठीक आहे. मग आता इथं पीएच दिलाय. मग पीएच वरून कॉन्सन्ट्रेशन काढायचं. 10 रेज टू ट्रिक ध्यानात ठेवायची. मायनस किती करायचं? 3 करायचं. आणि समजा कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस 10 रेज टू मायनस 11 केलं असतं मी. अल्फा तर मला काढायचा आहे. इंटू सी दिलाय क्वेश्चन मध्ये. सी किती आहे? 0 पॉईंट किती आहे? 0.1 आहे. मग 10 रेज टू मायनस 3 अल्फा इंटू सी बोला किती? 10 रेज टू किती? मायनस 2. मग 10 रेज टू मायनस 3 हा मायनस 2 खाली येऊन डिवाइड होईल. मग 10 रेज टू मायनस 3 अपॉन 10 रेज टू काय? मायनस 2 इज इक्वल टू काय आलं तुमचं? अल्फा आला. मग मला सांगा आता अल्फाची व्हॅल्यू काय आली? कोणतं तुम्हाला माईक ओपन करून? टेन रेज टू -1. कारण हा मायनस 2 वर जाऊन प्लस होईल. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू काय आली? 10 रेज टू काय आली? -1. मग मी तर 10 रेज टू -1 टाकून देतो. आणि त्याचं काय करायचं मला नंतर? स्क्वेअर करायचं आहे. बरोबर आहे. येस. आन्सर आला असलं टाईप करा आता. सो मोठे म्हणतोय बी. आतरो गाडी म्हणताय बी. यस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जाधव म्हणताय बी. अगोदर लेफ्ट होऊ नका रे. जे मुलं जॉईन करताय जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लेफ्ट करू नका. पूर्ण कन्सेप्ट शिकून जा. आता आलीच आहे 45 मिनिटात परफेक्ट झाली पाहिजे आपली सीईटी. आणि जे जॉईन राहतील शेवटपर्यंत मी परफेक्टच करून घेणार आहे सीईटी. मग 10 रेज टू -2 हा पण किती असतो? 10 रेज टू किती असतो? -2. म्हणजे आन्सर किती आलं तुमचं? 10 रेज टू किती? -4. म्हणजे एकाच ऑप्शनचं आहे 10 रेज टू किती? -4. देशपांडे आलाय का? येस सर. खरं एक्सप्लेन फास्ट मध्ये. सर आपल्याला पहिली पीओएच ची व्हॅल्यू दिली होती, आपण त्याच्यावरून पीएच ची व्हॅल्यू काढली. त्याच्यावरून नंतर H3O प्लस आयन दिलेला होता. आपण पीएच वरून H3O प्लस आयन काढलं. 10 रेज टू किती? -3. 10 नंतर आपण H3O प्लस आयनचा फॉर्म्युला लावला कॉन्सन्ट्रेशनचा. त्याच्यावरून आपला अल्फा 10 रेज टू -1 आला. यस. नंतर त्याला डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय करून डिसोसिएशन कॉन्स्टंट 10 रेज टू -1. यस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरोबर आहे. सम देत चला. समजलं असेल तर. आणि लेफ्ट होऊ नका. कृपा करून लेफ्ट होऊ नका. सगळं 45 मिनिटाचं लेक्चर आहे. काही होत नाही जीवनामध्ये 45 मिनिटं दिले तर. पण सीईटी सगळ्यांना द्यायची आहे. सगळ्यांचं भविष्य सीईटीवर डिपेंड आहे. आम्ही मेहनत घेतोय, तुम्ही मेहनत घ्या. शेवटपर्यंत जॉईन राहा लेक्चरला. ठीक आहे. उद्या कोपरावची मॅथची टेस्ट आहे. एंडिंगला मी IMP पण देणार आहे. त्याच्यामुळे कुणी लेफ्ट होऊ नका. यस. सगळ्यांना कळालंय. बरं परत एकदा पीओएच दिला होता. पीओएच 11 आला. पीएच 3 आला.
आणि त्याच्यातून कॉन्सन्ट्रेशन H3O प्लस आहे 10⁻³ आलं. अल्फा दिलेला आहे, अल्फा काढायचा आहे, सी आपण इथं घेतला आणि त्यातून आपण अल्फा व्हॅल्यू 10⁻⁻1 काढली. आपला के चा फॉर्म्युला आहे. जाऊया पुढे आपण क्वेश्चन नंबर बघूया आता आपण 3. बरं, त्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी. स्क्रीनशॉट काढले थंब टाकत चला मला. यस यस, व्हेरी गुड व्हेरी गुड. घाटे वाघ निकम सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढलाय. एवढा वेळ लागत नाही स्क्रीनशॉट काढायला. तर आपण क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया. बरं, बोला आता काय होतं क्वेश्चन नंबर 3 मध्ये ते की व्हॅल्यू काढायची तुम्हाला डिसोसिएशन कॉन्स्टंटची ऑफ फॉर्मिक ऍसिड इफ 0.02 मोलर सोल्युशन इज 3.2% आयोनाइज असेल तर. बरोबर आहे. बोला आता. लेफ्ट करू नका, लेफ्ट करू नका. सार्थक भागवत. ठीक आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू काढायची म्हणजे के ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. बरोबर आहे. फॉर्मिक ऍसिड म्हणजे सी दिलाय तुम्हाला किती 0.2 मोलर आणि अल्फा दिलाय 3.2%. पर्सेंट चिन्ह घालवण्यासाठी मी याला काय करणार 3.2 ला कशी डिवाइड करणार 100 ने डिवाइड करणार. बरोबर आहे. मग के चं फॉर्म्युला सांगा मला कोणतरी माईक ओपन करून. आता आपण 2-3 दिवसांपासून प्रॅक्टिस करतोय. काय असतो के चं फॉर्म्युला? आता अल्फा स्क्वेअर इंटू सी. अल्फाचा स्क्वेअर इंटू काय सी. बरोबर आहे. आता अल्फाचा स्क्वेअर सांगा मला. बोला. के काढायचं आपल्याला. अल्फाचा स्क्वेअर म्हणजे काय 3.2 आपण 100चा काय स्क्वेअर इंटू सी. सी किती आहे 0. किती 2. आता मला आन्सर पाहिजे. थंब द्यायची सगळ्यांनी. ज्यांचं आन्सर येईल त्यांनी आन्सर टाईप करा. व्हेरी गुड. डी आन्सर म्हणताय बरेच जण. डी म्हणताय बरेच जण. मध्ये आन्सर कसं काढणार सांगा मला आता. शॉर्टकट मारू ना एकदम शॉर्टकट मध्ये. रोहम एक्सप्लेन करा कसं काढणार आन्सर. डी टाईप केलं तुम्ही सगळ्यांनी. अल्फा स्क्वेअर इंटू सी घ्यायचा 3.2 चा स्क्वेअर इंटू 0.2. 3.2 चा स्क्वेअर कसं काढणार. आता सिंपल आहे. 3चा वर्ग 9 येतो आहे की नाही. 3चा वर्ग किती होतो 9 येतो. इथं 2 आहे. 9 दुनी किती होतात 18 होतात. आता 18च्या आन्सर जवळ एकच आन्सर आहे कोणता आपलं 20. ऑप्शन नंबर कोणता डी. म्हणजे मी पूर्ण नाही सॉल्व्ह केलंय बरं. त्याला काय केलंय शॉर्टकट मारलेला आहे. अभिषेक कोले सारखे लेफ्ट होऊ नका. कॉन्सन्ट्रेशन राहू द्या. आता बोला थंब द्या आता सगळ्यांनी. जर समजलं असेल तर परफेक्ट थंब दे चला. चांगला रिस्पॉन्स आहे. चांदगुडे व्हेरी गुड. गायकवाड गाडे आयमोडे लोणारी इगे छान छान. शेख देवळालीकर या स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. परफेक्ट कळते काची सीईटी सोम मुंडे. समजलं सर. परफेक्ट. हो. बर. तर के काढायचा होता. सी दिलेला आहे आपल्याला. हा सी आहे. हा आपला अल्फा आहे. अल्फा स्क्वेअर इंटू सी करायचंय फक्त. तसं डायरेक्ट डी केला असतं 3 3 9 9 दुने 18 18 जवळचं 20 आहे. टी करून टाकायचं. बघा आता आपला हा क्वेश्चन नंबर 1 होता. त्याच्यानंतर क्वेश्चन 2 घेतला आपण. क्वेश्चन नंबर 3 स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे चालतंय. आता क्वेश्चन नंबर जाऊ आपण 4 कडं. आता थोडीशी लेवल आपली हार्ड होणार आहे. आणि मला सांगा आता मी कोणत्या इयरची एमसी घेतोय 2000 कितीचे 2000 कितीचे 25 ची एमसी घेत आहे. बरोबर आहे. हा आता लक्ष द्या. IMP करून घेतो क्वेश्चन तुम्हाला. असे क्वेश्चन येत असतात पेपरला भरपूर. त्याच्यानंतर पीएच काढा सॅम्पलचा. विनेगार दिले तुम्हाला. विनेगार हे आता विनेगार म्हणजे काय तर ज्यांना माहित नाही विनेगार म्हणजे ऍसिटिक ऍसिड असतं है की नाही. ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला असतो CH3COH. साहिल भोसले
लवकर जॉईन करायचं, 20 मिनिटं उशिरा जॉईन केलं तुम्ही. जे लेफ्ट होत आहे. बरं ठीक आहे. आता सिंपल आहे. pH चा फॉर्म्युला असतो मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन. बोला काय? H3O प्लस आयन्स. मग pH ऑफ सॅम्पल दिलाय तुम्हाला. pH दिलाय बरं ऑलरेडी. pH किती आहे? 3 पॉइंट किती? 76 इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन्स. आता ह्या केसमध्ये उलट आहे बरं. आपल्याला pH दिलाय आणि कॉन्सन्ट्रेशन काढायचं. जनरली काय होतं, कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असतं आणि pH काढायचा असतो. बरोबर आहे. मग मी काय करतो, मायनस साइन इकडे घेतो. हा बोला कसं होईल ते? मायनस 3.76 लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ लेफ्ट होऊ नका H3O प्लस आयन्स. बरोबर आहे. मग आता काय करायचं, हा लॉग जो आहे तो काय होईल? अँटी लॉग होईल. अँटी लॉग कोणाचा काढायचा? मायनस 3 पॉईंट कोणाचा? 76. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोला काय? H3O प्लस आयन्स. मग आता ज्यावेळेस मायनस 3.76 राहील मित्रांनो, याचा अँटीलॉग काढण्याची एक विशिष्ट पद्धत असते बरं. आता मुलं काय करतात माहिती आहे की 10⁻³ करतात आणि 0.76 अँटीलॉग घेतात. हे मेथड पूर्णपणे रॉंग आहे. ठीक आहे. तर मी रेग्युलर मध्ये शिकवलेलं आहे. -3 बाजूला घ्यायचा आणि -0.76 बाजूला घ्यायचा. आठवतंय का? मग काय करायचं, याच्यामध्ये -1 करायचं, याच्यामध्ये +1 करायचं. मग आता -3 -1 किती होईल? 10 किती होईल ते? 10 किती होईल ते? सॉरी किती होईल? -4 होईल. -3 -1 किती होईल ते? -4 होईल. -4 नाही लिहायचं त्याला मित्रांनो. त्याला काय लिहायचं? त्याला लिहायचं -4. आणि बघा 1 मधून 0.76 घालवायचं आपल्याला. आता 1 मधून 0.76 घालवतोय मी, तर या ठिकाणी बारीक ध्यान द्या. हे झालेलं आहे रेग्युलर मध्ये. आता ज्या मुलांना माहित नाही, एकदा पूर्ण पेशन्स ठेवून चेक करून घ्या बरं. आधी पूर्ण बघून घ्या. 1 ला आपण लिहायचं 1.00, याच्यामधून 0.76 घालवायचं. मग काय होईल? एकाचे 0 होतील, 10 होईल, 10चे 9 होतील, 0चे परत 10 होतील, 10तून 6 गेले म्हणजे 4 राहतील, 9तून 7 गेले म्हणजे 2 राहतील. म्हणजे 0 पॉईंट किती येईल ते? 24. म्हणजे -4 आणि इथं आलं आपलं बोला पॉईंट किती आलं ते? 24. मग -4 ला लिहायचं 10⁻⁴ आणि 0.24 चा आपल्याला बघायचा अँटी लॉग. ठीक आहे. मग मला सांगा आता 0.24 चा अँटी लॉग काय असतो? कोणाला सांगता येईल? 1738. 1738. मग 1738 कोणत्या ऑप्शन मध्ये? ऑप्शन नंबर कोणाकडं? बी कडे आहे. समजले सगळ्यांना? यस यस. थंब देत चला, थंब देत चला. लेफ्ट होऊ नका. अतिशय महत्वाचं लेक्चर आहे आज. लेवल 2 घेतोय आपण आज CET ची. यस, व्हेरी गुड. यस यस, थंब येत आहेत. व्हेरी गुड व्हेरी गुड. स्क्रीनशॉट काढून घ्या. आहे का आज? साक्षी पटांगरे, माईक ऑन करा. हो सर. हा बोल साक्षी, काय केलं आपण? बर, ध्यान द्या इकडे. सर pH चा फॉर्म्युला होता मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन H3O प्लस आपल्याला pH दिलेला होता 3.76. मग त्यावर तो लॉग आपण इकडे आणून अँटी लॉग केला आणि 3.76 चा -3 मध्ये 1 मायनस केला आणि 0.76 मध्ये 1 प्लस केला आणि त्यानंतर मग त्याची सबट्रॅक्शन ऍडिशन करून 4.24 असं आपलं हे आलं.
मग आपण 24चा अँटीलॉग बघितला, तो आला 1.738 आणि इंटू 10⁻⁴. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थंब देत चला, समजलं असेल तर. यस यस. जाधव, शिंदे, चिंतनखोडे, ठाकरे, जगदाळे, भोसले, त्रिभुवन. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बर, शेवटचे 25 मिनिटाचं लेक्चर आहे. कुणी लेफ्ट व्हायचं नाही, तुमच्यासाठी चालू आहे. अनुष्का, व्हेरी गुड. साई कदम, खिलारी, गाडे, कदम. ठीक आहे. रिद्धी सिद्धी, समजलं का? हो सर. स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. तर ठीक आहे, चला आता मी तुम्हाला हे क्वेश्चनचे शॉर्टकट सांगतो एक थोडंसं. आता आपण आलोच इथपर्यंत. समजा तुम्हाला पीएच दिलाय 5.23 आणि तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे H3O प्लस आयन्स. तर मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो, इथं लक्ष द्या. काय करायचं, हे 5 ला 10⁻⁶ करायचं. जमल? हा. किंवा एक थोडंसं काम करू आपण. 5 म्हणजे याला 12 करायचं आणि 100 म्हणून 23 गेले. बोला किती राहिले? 77 राहिले की नाही? बरोबर आहे. मग काय करायचं, 10⁻⁶ करायचं आणि 0.77चा अँटीलॉग सांगायचा. अरे ट्रिक कळाली सगळ्यांना? थंब देत चला. यस, व्हेरी गुड. चल मी अजून एक एक्झाम्पल घेतो. समजा तुम्हाला त्या ठिकाणी पीएच दिलेला आहे. हा, लेक्चर लेफ्ट करू नका. पीएच दिलेला आहे समजा 3.32 आणि मला काढायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन्स. बरोबर आहे. मग आता मला सांगा, आता 3 आहे म्हणजे याला काय करायचं, 1 ने वाढून घ्यायचं, 4 करायचं पॉईंट आणि 100 म्हणून 32 मायनस करायचे. 100 म्हणून 32 गेले म्हणजे खाली किती राहिले? 68 राहिले, आहे की नाही? मग याला काय करायचं, 10⁻⁴ करायचं आणि 0.68चा काय लिहायचं पुढं? अँटीलॉग लिहायचा. परफेक्ट आलं? थंब देत चला. यस यस, आरोटे, व्हेरी गुड. तसंच आपण या क्वेश्चनला जर शॉर्टकट मारला असतं तर आपलं आन्सर आला असतं. काय केलंय बघा, 3 आहे. 3 म्हणल्यावर त्याला काय करायचं, 4 करायचा आणि 100 म्हणून 76 गेले म्हणजे 24 राहिले. म्हणजे आपल्याला एवढं मध्ये रफोर करायची गरज नसती पडली. समजलं? मग आता चला आपण शॉर्टकटने सोडू या क्वेश्चनला. बरोबर आहे. हा, बोला कसं सोडवणार? डायरेक्ट जर सोडायचं ठरलं समजा आपल्याला याला, बोला इथं 3 पॉईंट किती आहे? 76. बरोबर आहे. हा, लक्ष द्या. आता 3 ला कसं लिहिणार? समजलंय माझ्यामध्ये, एवढं काही डीप जाण्याची गरज नाही. 3 ला लिहिणार 4 आणि 76 गेले 100 म्हणजे 24. सिंपल आन्सर. समजलंय नक्की? चला क्वेश्चन बघू आपण 5 कडे. लेफ्ट करू नका, मध्येच लेफ्ट करू नका. रिक्वेस्ट आहे तुमच्यासाठी. आम्ही जागवून या ठिकाणी सगळी मेहनत घेऊन हे सगळे एमसी काढून स्टडी करून तुमच्यासाठी करतोय. लेफ्ट करू नका. तुमच्या साईडने तीव्रता असली पाहिजे. सिरियसनेस राहा. पेपर मला द्यायचे नाही, तुम्हाला द्यायचे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊया आपण. वाचा क्वेश्चन सगळ्यांनी. क्वेश्चन 5. बोला, ते काय म्हणताय? पीएच सोल्युशनचा 4 वरून कोणीकडे गेला? 5 कडे गेला. म्हणजे एक सोल्युशन असणार काहीतरी, त्याचा आधी पीएच 4 होता आणि नंतर तो 5 झाला. मग मला सांगा, आता हे सोल्युशन जे आहे हे ज्यादा ऍसिडिक झालं, कमी ऍसिडिक झालं? बघू कोणाला नॉलेज आहे. पीएच स्केल ही 1 ते 7 असते, बरोबर ना? आता लक्ष द्या. पीएच 4 to 5 झाला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इथे घेणार आपण 10⁻⁴. इथे कॉन्सन्ट्रेशन किती घेणार आपण? 10 किती? -5. मग 10⁻⁴ चं 10⁻5 झालं, बरोबर? मग मला सांग काय झालं, वाढलं कमी झालं? निगेटिव्ह मध्ये -4 चे -5 झाल्यावर वाढतं कमी होतं? कमी झालं. कमी झालं. कारण -4 पेक्षा -5 काय आहे?
छोटा आहे. बरोबर आहे. मग आता छोटा आहे एवढं तर कळालं आपल्याला की हा छोटा आहे. मराठीत येतो इथं. कितीने छोटा आहे? -4 चा -5 झाला. म्हणजे 10⁻1 ने कमी झालं की नाही? आहे की नाही? 10⁻1 म्हणजे काय झालं? 10 ने कमी झालं. ऑप्शन नंबर बोला काय? डी. लेप करू नका. थंब द्या समजलं असेल तर. यस. बरं. आता मग मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे बरं. माझा pH 5 वरून 7 वर गेला. ते कितीने इन्क्रीज झालं मला सांगायचं. हा किती झाला? 10 किती? 5. हा 10 किती झाला? 7. म्हणजे कितीने वाढलं ते? 10:2 ने. आहे की नाही? 10:2 म्हणजे काय? 100. याचा आन्सर आला इन्क्रीज बाय काय? 100 टाइम्स. आता समजलं एक परफेक्ट. ठीक आहे. अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला मी. हा. समजा माझा pH हा 2 वरून 5 झाला. माईक ऑन करून सांगा आता प्रत्येकाने बोला. सॉरी -2 वरून -5 झाला. बघ किती जण आन्सर देत आहे. याला काय घेणार तुम्ही? 10⁻². याला काय घेणार? 10⁻². म्हणजे हा 10⁻² किती झालं? मध्ये किती गॅप आहे? -3 चा. आता 10⁻³ म्हणजे तुम्हाला माहिती असतं 10⁻³ म्हणजे 1000 असतं. मग 1000 ने इन्क्रीज झाला की डिक्रीज झाला? डिक्रीज झाला. सांगता आलं पाहिजे. इन्क्रीज नसणार आहे. काय असणार आहे? देशपांडे. इन्क्रीज और डिक्रीज? डिक्रीज. अथर्व गाडी. व्हेरी गुड. संधान. समजलंय? स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे, जाऊया पुढे आता. समजलंय माझ्या मते. क्वेश्चन नंबर घ्या आता 6. टोटल 11 क्वेश्चन घ्यायचे आपल्याला. 6वा क्वेश्चन आपला चालू झालेला आहे. वाचा पुढे आता. अथर्व गाडी, क्लॅरिटी आहे की स्क्रीनला? Yes, sir. बरं, वाचा आता पुढे. व्हॅल्यू ऑफ pH ऑफ NaOH सोल्युशन that dissociate 2% in 0.01 molar solution. आता एकदमच हार्ड लेवल होईल. ठीक आहे. तर मी याचा आन्सर थोडंसं काढून ठेवलं होतं आधीच. थोडंसं नेटवर सर्च करून त्याचा आन्सर काढलं होतं. ठीक आहे. तर लोकेश चौधरी, अरे एवढं लवकर माझा आन्सर येत नाही. तू बी सांगून मोकळा झाला. ठीक आहे, चल जाऊ. तर लक्ष द्या. पहिले अल्फा आहे आपल्याकडं. अल्फा 2% आहे. मग 2% आहे. 2 अपॉन काय करणार मी त्याला? 2 अपॉन काय करणार? 100 करणार. सी किती? सी 0 पॉईंट बोला किती? 0.1. बरोबर आहे. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस काय असतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अल्फा इंटू किती? सी. मला सांगा 2 अपॉन 100 इंटू सी. सी किती आहे? 0 पॉईंट किती? 0.1. मग आता 2 लक्ष द्या तिकडं. 2 अपॉन 100 म्हणजे होतं 0.02 इंटू 0 पॉईंट बोला किती? 0.1. हा गुणाकार जर मी केला तर मला कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस भेटल 2 इंटू 10⁻³ किती? -4.
ठीक आहे. या क्वेश्चनला तुम्हाला ज्यादा कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे. शेवटचे 5 क्वेश्चन आहे. एकदम टफ लेवल होणार आहे आता. बरं. तर समजलं असेल तर बघू आपण मुलांना. त्या ठिकाणी बघा आता. अल्फा किती पर्सेंट दिलाय तुम्हाला? 2% दिलाय. म्हणजे आपण काय लिहिलं? 2/100. इथं सी दिलाय. आणि OH मायनस काढला आपण. अल्फा इंटू काय? सी. तर माझं OH मायनस आलं. बोला किती? 2 इंटू 10 काय? -4. आता मी काय करतो? हे OH मायनस वरून POH काढतो. मग POH चा फॉर्म्युला आहे मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ. बोला काय? OH मायनस. मग POH इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2 इंटू बोला 10 किती? -4. बरोबर आहे. मग POH इज इक्वल टू कालच्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला शॉर्टकट दिला होता. काय शॉर्टकट दिला होता? हा पॉवर प्लस करून घ्यायचा. -4 चा काय करायचा? +4 करायचा. मायनस हा पुढचा नंबर मायनस करायचा. लॉग 2. आता ज्या मुलांना हे काही माहित नाही त्यांसाठी परत एक सांगतो. हे रेग्युलर मध्ये पण सांगितलं, आता पण सांगितलं. हे सिम्प्लिफाय करायला याचे 5-6 स्टेप जातात. म्हणजे एक शॉर्टकट आहे. हा जो पॉवर आहे याला पॉझिटिव्ह करून घ्यायचा आणि ह्या नंबरचा लॉग मायनस करायचा. असं त्याचं शॉर्टकट आहे. बरोबर आहे. मग आता 4 मधून सगळ्यांना माहिती आहे आपल्याला लॉग POH किती असतो? 0. किती असतो? 30-10 असतो. बरोबर आहे. मग मला सांगा आता काय होईल पुढं? काय होईल पुढं? POH 3 पॉइंट बोला 30 म्हणजे 70 आणि 10 म्हणजे 90. हा झाला माझा POH 3 पॉइंट किती? 7. पण सर PH काढायचा होता. काढला काय आपण? POH. मग 14 मधून PH काय करतो? POH काय करतो? मायनस करतो. मग 14 मधून बोला PH काढायचं मला. 14 मधून POH मायनस करतो. 3 पॉइंट काहीतरी 790. मग 14 मधून 3 गेले म्हणजे 11 पॉईंट. 11 मधून अजून 70 गेले म्हणजे 10 पॉईंट. 10 पॉईंट किती आन्सर आलं तुमचं? 30 काहीतरी असं 1 आहे की नाही? ऑप्शन नंबर बोला काय? बी. थंब देत चला. परत एकदा बघा आता. अल्फा 2% म्हणजे 2/100. सी 0.01%. सॉरी 0.01 मोलर. मग अल्फा इंटू सी केलं म्हणजे दोघांचा गुणाकार केला आणि मला OH मायनस भेटला. OH मायनस वरून मी POH काढला आणि POH वरून काय काढला? PH काढला. तर मला थंब देत चला. आहे की नाही हार्ड लेवल सांगा मला थोडीशी आता. लोणारी सांगणे बोला. जे Yes, sir. मध्ये येतात. शेटे समजले थोडं. हो परत डबल एक्सप्लेन करणार बरं मी क्वेश्चन. हो आता लेवल पण तशी आहेच. तुमचा काही त्याच्यामध्ये दोष नाहीये. क्वेश्चन बघा परत स्क्रीनवरती. हा ध्यान द्या माझ्याकडे परत एकदा. मला काढायचंय कॉन्सन्ट्रेशन ऑफ आधी OH मायनस. OH मायनसचा फॉर्म्युला आहे अल्फा इंटू काय? सी. आता अल्फा किती आहे? 2% आहे. 2% आहे ना. मग 2% आहे म्हणून 2 भागिले किती करावं लागेल मला त्याला? 100. पण तुम्हाला 100 कुठून येतात? तर हे पर्सेंट साईन घालवण्यासाठी 100 घ्यावं लागतं. आणि हा सी आहे आपला 0. किती? 01. ठीक आहे. ते आपलं 0.02 होतं. हे दोघांचा भागाकार इंटू 0. किती? 01. ठीक आहे. म्हणजे माझं कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस काय आलं? 2 1 जा 2 आणि 10 किती आलं ते? मायनस किती? 4. समजा इथपर्यंत समजलं असेल तर
यस. आता मी ह्या OH मायनस वरून POH काढू शकतो. आता POH काढायचं एकदम सिंपल ट्रिक सांगतो मला. काय करायचं? तर हा पॉवर पुढे घ्यायचा 4 मायनस याला पॉझिटिव्ह करून घ्यायचं आणि या नंबरचं लॉग मायनस करायचं. काय ते? लॉग 2. मग 4 मायनस लॉग 2 आहे 0. किती? 30 10. मग आपला POH येतो 3.7090. हा झाला आपला काय? POH. आणि ह्या POH ला मित्रांनो 14 मधून मायनस जर केलं तर आपल्याला pH भेटतो. मग pH इज इक्वल टू 14 मायनस 3.7090. लेफ्ट होऊ नका रे. 10 पॉईंट आन्सर येतो तुमचं काहीतरी 301 च्या आसपास, म्हणजे ऑप्शन नंबर बी. आता बघा एकदम शॉर्टकट मध्ये एकदम व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. आता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हो मुंडे आला का रे? परत जॉईन झाला का बघा बरं. येस सर. सोम समजलं का नक्की? येस सर. एक्सप्लेन कर बरं जरा बघू आता. सर आपल्याला जो कंपाऊंड आहे तो बेस दिलेला आहे आणि आपल्याला पीएच काढायचा आहे. म्हणजे आपल्याला आधी पीओएच काढावं लागेल. तर आपण पीओएच काढण्यासाठी आधी OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काढलं अल्फा इंटू सी या फॉर्म्युलेनी. ते 2 × 10⁻⁴ आलं. नंतर पीओएचचा फॉर्म्युला मायनस लॉग पीओएचचा फॉर्म्युला वापरला तर शॉर्टकट मारायचं 2 शॉर्टकट इंटू कसं करायचा? 10⁻⁴ आहे -4चा +4 करायचा आणि पुढची व्हॅल्यू log 2 मायनस करायचा. तर ते सॉल्व्ह करून 3.7 आलं. पॉवर पॉझिटिव्ह करायचा, पुढच्या नंबरचा लॉग मायनस करायचा. ठीक आहे, बोल पुढं. तर पीओएच आपला 3.7 आला आणि पीएच आपला 14 मायनस 3.7 10.3 आला. 10.3 आला. व्हेरी गुड व्हेरी गुड. समजलं. थांबदेत. चला शेवटचं 10 मिनिटाचं लेक्चर आहे. कोणी लेफ्ट होऊ नका. यस 6 झाला. क्वेश्चन नंबर 7. बरं परत एकदा मी त्या ठिकाणी सांगतो, रिक्वेस्ट करतोय स्क्रीनशॉट काढून घ्या त्यांना काढायचं त्यांनी. काढलाय? यस. क्वेश्चन नंबर बोला आता किती? 7 नंबर. यस. आता शेवटची 10 मिनिटं आहे आणि मी वारंवार सांगतोय बरं, लेवल थोडी हाय होईल. कारण आता काल बरेच क्वेश्चन घेतलेले आणि आज ऑलरेडी लेवल 2 लेवल 3 चालू आहे. सीईटीला 3 लेवल असतात. एक असते इझी, मीडियम, हार्ड. आता आपण हार्ड लेवलकडे चाललोय. ठीक आहे. आणि A+ ट्युशनची जी सीईटी आहे ही ओरिजिनल सीईटी आहे. आपण असे काही इझी क्वेश्चन घेऊन असं इकडचे तिकडचे क्वेश्चन घेऊन घेत नाही. आपलं गेल्या काही वर्षाचं रेकॉर्ड आहे. मला जाणार बरेच जण काय करतात, काही 2-3 सोपे क्वेश्चन घेऊन सॉल्व्ह करतात. मी जेवढे आहे सगळे क्वेश्चन घेणार 2025. ठीक आहे. तर ही इझी, मीडियम, आता हार्ड लेवलकडे चाललोय आपण. रेडी आहे? रेडी असेल तर थांब द्या पटकन. ठीक आहे, लक्ष द्या. बरं याचं मी नेटवरून थोडंसं आन्सर काढण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे, ध्यान द्या आता इकडं. तर पहिलं मला सांगा किती ग्रॅम NaOH आहे? 4 ग्रॅम NaOH आहे. म्हणजे मास त्याचा आहे 4 ग्रॅम. त्याचं मोलर मास पण दिलंय आपल्याला. मोलर मास किती आहे? 40 ग्रॅम. मग तुम्हाला सर कोणाचं मास आणि कोणाचं मोलर मास? तर टेन्शन ना घेऊ, NaOH. बरं त्याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे. व्हॉल्यूमचं बघू नंतर आपण ते. तर मला सांगा नंबर ऑफ मोलचा काय फॉर्म्युला असतो? मोल मोल म्हणजे N. ज्यांना माहिती त्यांनी माईक ऑन करून सांगा. मास अपॉन मोल. मास आपण काय? मोलर मास. मग हे मास आहे, खाली मोलर मास आहे. मी यांची व्हॅल्यू काढायची मला.
मग 4 अपॉन किती 40 म्हणजे माझं एन आला बोला 1 अपॉन किती 10 म्हणजे एनची व्हॅल्यू आली माझी किती 0.1 एन किती आला 0. किती आला 1 आला परफेक्ट आहे बरं थंब द्या इथपर्यंत समजला असेल तर मास दिलंय मोलर मास दिलंय त्याच्यावर मी मोल काढले यस यस व्हेरी गुड एवढं ध्यान ठेवा यांची व्हॅल्यू 0.1 आहे आता त्या ठिकाणी व्हॉल्यूम पण दिलंय आपल्याला व्हॉल्यूम किती लिटर आहे सांगा मला 500 ml आहे आता 1 लिटर म्हणजे किती ml असतं 1000 ml असतं 500 ml म्हणजे किती अर्धा लिटर आहे अर्धा लिटर म्हणजे किती 0.5 लिटर मग मी त्या ठिकाणी काय केलं व्ही ला मिलीलिटर मधून लिटर मध्ये कन्वर्ट केला मग मला एन भेटला व्ही भेटला मग कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला असतो एन अपॉन व्ही मला सांगा आता काय सी चा फॉर्म्युला 0.1 आपण बोला किती 0. किती 5 बरोबर आहे 0.1 म्हणजे 1 आणि 5 म्हणजे 5 मग 1 अपॉन 5 म्हणजे किती 0. सांगा मला काय 0.2 0.2 काय भेटला मला याच्यावरून सी भेटला म्हणजे माझा सी किती आला मला सांगा आता 0. किती आला 2 आला थंब द्या इथपर्यंत समजला असेल तर बरं परत एक्सप्लेन करतो हार्ड लेवलची क्वेश्चन आहे एकदम बरं मास दिलंय 4 ग्रॅम मोलर मास दिलंय 40 ग्रॅम मास अपॉन मोलर मास करून मी एन काढला एन किती आला माझा 0.1 आला व्हॉल्यूम तर तुम्हाला कळाला असेल त्या ठिकाणी मिलीलिटरचं लिटर केलं मित्रांनो हे एन ला व्हीने डिवाइड केलं तर आपला सी आली इथपर्यंत आता तुम्हाला सर सी कशासाठी काढला आपल्याला विचारलेलं काय आहे तर आपल्याला पीएच काढायचं मग तुम्हाला सर सी कशासाठी काढला आता उदाहरण मोठं आहे मित्रांनो लक्ष द्या बरं तुम्ही काय करता लेफ्ट करू नका तर पहिल्यांदा मी कॉन्सन्ट्रेशन काढणार OH मायनसचं त्याचा फॉर्म्युला असतो अल्फा इंटू सी मग सांगा आता मला अल्फा किती सॉरी सी किती आपला 0.2 सी भेटला आपल्याला बरोबर 1-2 मिनिटं कन्फ्युजन झाले माझं थोडंसं कन्फ्युजन झालंय हा 2 × 10⁻² n अपॉन v c इज इक्वल टू n अपॉन v तर सी 0.2 आहे याला आपण असं लिहू शकतो 2 × 10⁻³ किती मायनस बरोबर आहे थंब द्या मला समजलं असेल तर यस मला सांगा सी जर आपल्याला भेटला ते सी वरून आपण पीएच ची व्हॅल्यू काढायची आणि ते पीओएच वरून आपण पीएच काढायचा ठीक आहे मी काढून टाकतो जरा मग सांगा आता मला सी किती आहे पीओएच इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सी किती आला आपला 2 × 10⁻³ किती -1 आता शॉर्टकट सांगितलं तुम्हाला पीओएचचा काय करायचं पॉवर जो आहे तो पॉझिटिव्ह करून घ्यायचा -1 इकडे येऊन काय होईल +1 होईल याच्यामधून पुढच्या नंबरचा लॉग मायनस करायचा म्हणजे लॉग काय 2 म्हणजे 1 मधून लॉग 2 जर घालवला आपण 0. किती होईल ते 30-10 होईल मग 1 मधून 0.30-10 गेले म्हणजे किती राहिले 0. किती राहिले बॉल किती राहिले कोण सांगतो मला अरे मित्रांनो 1 म्हणजे किती 1.00 0.30-10 घालवा याच्यातून बोला एका 0 झाला 9 9 10 9 9 काहीतरी चुकलं बोला किती राहिली खाली सोमुंडे 0.699 0.6990 बरोबर आहे जर पीओएच जर भेटला तर तुम्हाला पीएच काढता येईल आता 14 -
0 पॉईंट बोला किती 6990. हा बोला आता 14 मधून 6990 गेले किती राहता खाली सांगा. बोला ऑप्शन काय राहील तुमचं. बोला 13 पॉईंट किती 3310. असं तो काय प्रॉब्लेम आहे बघा एकदम हार्ड लेवल आहे. लेफ्ट करू नका शेवटच 5 मिनिटाचं लेक्चर राहिलेलं आहे. लेफ्ट करू नका. तुमच्यासाठी बसलोय बऱ्याच वेळेस मी. लेफ्ट करू नका. ही लेक्चर 1 तास घेतो आणि याच्या आधी 1 तास प्रिपरेशन करावं लागतं. 2-2.5 तास आम्हाला संध्याकाळी वेळ द्यायचा तुमच्यासाठी. लेफ्ट करू नका. थंब द्या ज्यांना समजले त्यांनी. दोन्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. येस. परत एक्सप्लेन करतो मी. समजलंय तुम्हाला तरी पण. बोला मास दिले, मोलर मास दिले. मास आपण मोलर मास करून मी एन काढला. व्हॉल्यूमला आपण लिटर मध्ये घेतलं व्ही काढला. एन आपण व्ही करून आपण काय काढला सी काढला. इथपर्यंत समजलं. आणि सी हे कॉन्सन्ट्रेशन आलंय कोणाचं बेसचं. म्हणून आपण त्याच्यावरून सी वरून आपण पीओएच काढला आणि पीओएच वरून आपण पीएच काढला. तर कृपया रिक्वेस्ट आहे दोन्ही पण स्क्रीनशॉट काढून घ्या. समजेल चला स्क्रीनशॉट काढले असेल तर हा एक स्क्रीनशॉट काढा. यस. हा पण स्क्रीनशॉट काढा. यस. आणि आता बघा हे जे क्वेश्चन आहेत यांची लेवल चेक करून घ्या. एकदम हार्ड लेवलचे क्वेश्चन आहे थोडे. बरोबर आहे. मास आपण मोलर मास करून एन काढला, व्ही काढला, एन आपण व्ही करून सी काढला. आधी एन काढला, व्ही काढला, सी काढला. सी वरून आपण पीओएच काढला. मग पीओएच का बरं काढला कारण एनएओएच हा बेस आहे म्हणून पीओएच काढला आपण. मग पीओएच वरून आपण काय काढला पीएच काढला. असा आपला काय क्वेश्चन होता. समजलंय नक्की. बर पुढे क्वेश्चन नंबर 8 चालू करा आता पुढे. बर कॅल्क्युलेट आयोनायझेशन कॉन्स्टंट की तुम्हाला दिलेला आहे कॉन्सन्ट्रेशन आणि पीएच. बर तुम्हाला लॉजिक सांगतो मी एकदा. हॅलो हॅलो आवाज येतोय सगळ्यांना. के चा फॉर्म्युला असतो मित्रांनो अल्फा स्क्वेअर इंटू सी. बरोबर आहे. मग मला सांगा आता के काढायचं आहे आपल्याला. बरोबर लक्ष द्या. तुम्हाला आधी पीएच दिलाय त्याच्यावरून तुम्ही एच प्लस काढणार. एच प्लस वरून तुम्ही तिकडं बरं कॉन्सन्ट्रेशन दिलंय तुम्हाला. मग एच प्लस दिलाय त्याच्यावरून तुम्ही के काढणार. ठीक. लक्ष द्या आता. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन्स इज इक्वल टू अल्फा इंटू सी. आपण आजच बघितलं आजच्या लेक्चरला के इंटू काय होत असतं सी होत असतं. आणि ज्या विद्यार्थ्यांना याचे डाऊट आहे त्यांना मी हा फॉर्म्युला परत एक सांगतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन्स फॉर्म्युला असतो अल्फा इंटू सी. ठीक आहे. मी आता थोडं रफ मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. बरं ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयनचा फॉर्म्युला असतो अल्फा इंटू सी. अल्फाचा फॉर्म्युला असतो अंडर के अपॉन सी आणि हा बाहेरचा सी मध्ये जाऊन सी स्क्वेअर होतो म्हणून आपण फॉर्म्युला लिहित असतो के इंटू सी. असं म्हणलंय का. असं ते सगळं लॉजिक आहे म्हणून मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहिणार आहे एच प्लस आयन. अरे पीएच दिलाय 2 म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन यायला पाहिजे 10⁻². इथे मी लिहिणार 10⁻². इथे घेतला के आणि सी जो आहे 0.08 म्हणजे 8 इंटू 10⁻² किती -2. समजलं सगळ्यांना.
थंब द्या समजलं असलं इथपर्यंत तर. यस. मग आता हे रूट जे आहे तिकडे जाऊन स्क्वेअर होईल. मग 10⁻² चा स्क्वेअर जो आहे तो 10 काय होईल -4 होईल. k इज इक्वल टू 8 × 10 किती -2. आता हे 10⁻4 अपॉन 8 × 10⁻2 इज इक्वल टू काय k. याला मी 1 × 10⁻4 लिहू शकतो. आणि 1/8 किती होतं मला सांगा. कॅल्क्युलेटर आपण काय करू 1/8 करू. 1 ला 8 ने भाग देऊ. जे डिजिट येतील ते मॅच करू. डिजिट येत आहे 1 to 5. 1 to 5 ऑप्शन नंबर डी कडे आहे फक्त. म्हणून पूर्ण कशाला सॉल्व्ह करत बसतो. डायरेक्ट ऑप्शन नंबर डी टिक करून टाकतो. संपलं उदाहरण. समजलं का देशपांडे. बऱ्याच जणांचे थांबाले. हे बघा परत सांगतोय. लास्ट क्वेश्चन आहे. मी आता मीटिंग एंड करणार आहे. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन √k × c H प्लस आयन pH2 म्हणून 10⁻² घेतला. k ॲज इट इज आणि हा c दिला होता. रूट इकडे येऊन स्क्वेअर केलं आणि 8 इकडे येऊन डिवाइड केला. हे असं आपलं काय आन्सर आहे. तर सगळ्यांनी त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण मीटिंग एंड करूया. कारण पुढे निकम सांगतो लेक्चर आहे. तर खूप चांगला रिस्पॉन्स होता शेवटपर्यंत जे थांबले. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. तर लक्ष द्या आता 9 नंबरचं क्वेश्चन याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. होमवर्क देतोय तुम्हाला मी. 9 नंबर काढला स्क्रीनशॉट. 10 नंबर स्क्रीनशॉट काढा. आणि 11 नंबर स्क्रीनशॉट म्हणजे 11 नाही त्याच्यामध्ये 9 आणि 10 हे दोनच क्वेश्चन. हे दोघं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मीटिंग एंड करूया. आणि बघा आजचं लेक्चर मित्रांनो रेकॉर्ड केलेलं आहे आपण. जर तुम्हाला काही अडचण असेल तर परत ती भेटेल. शार्प 9 वाजलेत. आपण मीटिंग आज थांबवू.